तर आपले परत स्वागत आहे। हे लेक्चर क्रमांक 46 आहे आणि आज आपण इजेनव्हॅल्यूज आणि इजेनव्हेक्टर्ससह लिनियर अल्जेब्रामध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक कंटिन्यू ठेवू। म्हणून आपण या इजेनव्हॅल्यूज आणि इजेनव्हेक्टर्सचा परिचय करून देऊ आणि त्यांचे जिओमेट्रिकल इंटरप्रिटेशन आणि नंतर काही सोपी उदाहरणे पाहू। तर येथे मॅट्रिक्सचे इजेनव्हॅल्यू आणि इजेनव्हेक्टर काय आहेत? 3-2-1-0 ने दिलेल्या 2 बाय 2 मॅट्रिक्स येथे या साध्या मॅट्रिक्सला कन्सिडर करूया आणि मग आपण या दोन वेक्टर कन्सिडर करतो। एक हे u आहे जे -1 0 आहे आणि दुसरे एक v आहे जे 2 1 आहे। आणि यासह जर आपण या प्रोडक्ट कम्प्यूट येथे करतो आणि u तर येथे आपल्याकडे a आहे आणि नंतर आपल्याकडे हे u आहे, तर हे प्रोडक्ट -3 आणि नंतर -2 असेल जे -5 देईल आणि नंतर येथे -1 तर दुसरा कंपोनंट -1 असेल तर आपल्याकडे हा निकाल -5 -1 आहे। परंतु जर आपण हे प्रोडक्ट या वेक्टर v सह केले तर मग काय होईल? 1 टाइम्स v आता तर आणि हे v येथे आहे 2 1 मग आपल्याला काय मिळणार? हे 6 आणि -2 4 आणि नंतर येथे आपल्याला 2 मिळतील। आता या प्रोडक्टचा हा निकाल 4 2 आहे। आता येथे काय मनोरंजक आहे? हे 4 2 काहीच नाही परंतु येथे वेक्टरच्या 2 टाइम्स 2 1 म्हणजे आता आपण काय पाहतो की या प्रकरणात v टाइम्स हे 2 टाइम्स v आहे। तर हे प्रोडक्ट आपल्याला अजूनही v देत आहे परंतु येथे फक्त 2 टाइम्स एक संख्या या v च्या समोर आली आहे। तर या वेक्टरची लेंथ जी येथे v होती ती मल्टिप्लिकेशन नंतर वाढली आहे। आता ती दुप्पट झाली आहे। हाच पॉइंट आपल्याला इजेनव्हॅल्यूज आणि इजेनव्हेक्टर्सच्या परिचयाकडे घेऊन जाईल। म्हणून जर आपण हे जिओमेट्रिक दृष्ट्या पाहिले तर असे काय घडत आहे? येथे आपल्याकडे हा x अक्ष आणि y अक्ष आहे तर हा वेक्टर v जो येथे दिलेला आहे नेमका हाच एक आहे आणि नंतर या प्रोडक्ट नंतरचा av फक्त आहे 2 टाइम्स। तर ही वेक्टर ही विड्थ लेंथ या v च्या लांबीच्या दुप्पट आहे। म्हणून आपल्याकडे हा वेक्टर v आहे। हे मनोरंजक आहे की हे a आणि v त्यांच्याकडे समान दिशा आहे आणि त्यांची मॅग्निट्यूड भिन्न आहे। तर इथे आता या आधीच्या वेक्टर v च्या मल्टिप्लिकेशन नंतर फक्त दुप्पट आहे। पण या u वेक्टरच्या बाबतीत हा u वेक्टर होता आणि या टाइम्स मध्ये u हा 1 झाला आहे। त्यामुळे मल्टिप्लिकेशन नंतर वेक्टर डायरेक्शन समान राहतील असे यामध्ये संबंध नाही। u म्हणून आपल्याकडे आता एक पूर्णपणे वेगळा वेक्टर आहे। आपले इंटरेस्ट या बरोबर हे u नाही, आपले इंटरेस्ट अशा वेक्टर साठी आहे ज्यांचे मॅट्रिक्ससह मल्टिप्लिकेशन त्याची डायरेक्शन बदलत नाही, ते ओरिजिनल वेक्टर v च्या पॅरलल आहे आणि तेच आपण शोधत आहोत आणि यालाच इजेनव्हेक्टर्स म्हणतात आणि ही संख्या जिथे आली आहे तिला इजेन व्हॅल्यू म्हटले जाईल। तर आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे आणि या इजेन व्हॅल्यू आणि इजेन व्हेक्टर्स बद्दल आपण आता तपशीलवार जाऊ। म्हणून येथे गणितीय फॉर्मल डेफिनेशन कोणताही स्क्वेअर मॅट्रिक्स असू द्या, एंट्री रियल असू शकतात किंवा मॅट्रिक्स ए च्या एंट्री कॉम्प्लेक्स असू शकतात। एक स्केलर लॅम्बडा जर नॉन शून्य नसलेला वेक्टर अस्तित्वात असेल तर एचे इजेनव्हॅल्यू म्हणतात। होय, येथे हे देखील महत्त्वाचे आहे की हा नॉन शून्य वेक्टर अस्तित्वात असेल तर हा x लॅम्बडा x च्या इक्वल असेल तर आपण मागील उदाहरणांमध्ये जे पाहिले आहे त्याच्या पॅरलल आहे। तर आपल्याकडे असा वेक्टर x असल्यास ज्याच्या या दिलेल्या मॅट्रिक्ससह मल्टिप्लिकेशन हा काहीच नाही x टाइम x आणि हा लॅम्बडा काही स्केलर रियल नंबर किंवा कॉम्प्लेक्स संख्या आहे। तर येथे ही x लॅम्बडा x च्या इक्वलची आहे
हे एक अतिशय महत्त्वाचे इक्वेशन आहे ज्याबद्दल आपण आजच बोलणार आहोत. त्यामुळे आता इजेन व्हेक्टरची हीच डेफिनेशन आहे. या x ला इजेन व्हेक्टर म्हणतात आणि या लॅम्ब्डाला इजेन व्हॅल्यू म्हणतात. तर हे इजेन व्हेक्टर आहे आणि हे नेहमी नॉन शून्य असणे आवश्यक आहे. अन्यथा शून्य नेहमी समाधानी राहील. म्हणून आपण येथे नॉन शून्य वेक्टर शोधत आहोत ज्याला इजेन व्हेक्टर म्हणतात आणि याला इजेन व्हॅल्यू म्हणतात. ठीक आहे. तर आता वेक्टर x हा इजेन व्हॅल्यू लॅम्ब्डाशी असोसिएटेड इजेन वेक्टर आहे आणि आता दोन महत्त्वाचे मुद्दे जे आपण आधीच्या उदाहरणाच्या मदतीने पाहिले आहे. या Rn मध्ये मॅट्रिक्स चे इजेन व्हेक्टर्स नॉन शून्य वेक्टर x आहे जसे की येथे x आणि हा x हे वेक्टर पॅरलल आहेत. हे आपण मागील उदाहरणात पाहिले आहे की हा वेक्टर v आणि वेक्टर ev ते फक्त पॅरलल होते, लेंथ वेगळी होती. तर या इजेन व्हॅल्यूज इजेन व्हेक्टरचा जनरल जिओमेट्रिकल अर्थ असा आहे की हा वेक्टर हा x आणि ही x दोन्ही पॅरलल आहेत आणि त्यांची मॅग्निट्यूड बदलेल आणि म्हणून आपल्याकडे हे इजेन व्हॅल्यूज लॅम्ब्डा आहे. बीजगणितीयदृष्ट्या इजेन वेक्टर x हा एक नॉन ट्रिव्हियल सोल्यूशन आहे कारण आपण इजेन वेक्टर x शोधत आहोत जे नॉन शून्य आहे. म्हणजे हे नॉन ट्रिव्हियल समाधान कारण x शून्याच्या इक्वल आहे. हे इक्वेशन नेहमी पूर्ण करेल. म्हणून आपल्याला शून्य सोल्यूशनमध्ये इंटरेस्ट नाही. आमचे इंटरेस्ट आहे नॉन शून्य सोल्यूशनमध्ये. याचा अर्थ या इक्वेशन x नॉन ट्रायव्हियल सोल्यूशन लॅम्ब्डा 1 च्या इक्वलचे आहे किंवा हे नॉन शून्य इंटरेस्ट इजेन वेक्टर x येथे एक शून्य वेक्टर आहे. हे शून्य मायनस लॅम्ब्डा I च्या नल स्पेस मध्ये आहे कारण हे इक्वेशन जे आपल्याकडे आहे ते x च्या इक्वलचे आहे. लॅम्ब्डा x च्या इक्वलचे आहे म्हणून ही x लॅम्ब्डा x च्या इक्वल आहे. आपण काय करू शकतो, आपण ही लॅम्ब्डा x टर्म लेफ्ट हँड साइडला आणू शकतो. म्हणून आपल्याकडे आयडेंटिटी मॅट्रिक्ससह लॅम्ब्डा मायनस आहे कारण आपल्याला यावर सबट्रॅक्ट करणे आवश्यक आहे. नंतर आपल्याला हे आयडेंटिटी मॅट्रिक्स देखील सादर करावे लागेल आणि नंतर x शून्याच्या इक्वलचे आहे. तर मुळात आपण जे शोधत आहोत ते आपण नॉन ट्रिव्हियल सोल्यूशन शोधत आहोत. या इक्वेशनचा हा x 1 मायनस लॅम्ब्डा I किंवा त्याऐवजी सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन मायनस लॅम्ब्डा I एक शून्याच्या इक्वल आहे आणि ही नेमकी डेफिनेशन आहे या नल स्पेसची a मायनस लॅम्ब्डा I. तर येथे मॅट्रिक्स 1 मायनस लॅम्ब्डा आहे आणि जर आपण या मायनस लॅम्ब्डाची नल स्पेस मध्ये शोधला तर I हे x वेक्टर जे आपण शोधत आहोत ते या मॅट्रिक्सच्या नल स्पेस मध्ये आहे मायनस लॅम्ब्डा I आणि हे नॉन शून्य असल्याने I चा अर्थ नल स्पेस देखील आहे, शून्य वेक्टर आहे. परंतु आपण या नल स्पेसमधील नॉन शून्य वेक्टर शोधत आहोत म्हणून x या मायनस लॅम्ब्डा I नल स्पेसमध्ये नल स्पेस वेक्टरमध्ये आहे. आता नॅचरल प्रश्न हा आहे की हे इजेन वेक्टर कम्प्यूट कसे करायचे आणि ऑर्डर n च्या मॅट्रिक्ससह असोसिएटेड इजेन व्हॅल्यूज कम्प्यूट कसे करायचे. तर इजेन व्हॅल्यूज आणि इजेन वेक्टर कसे शोधायचे ते आता आपण चर्चा करणार आहोत. या इक्वेशन कन्सिडर करा मायनस लॅम्ब्डा I x इक्वल 0 म्हणजे x च्या इक्वल आहे. या लॅम्ब्डा x इक्वेशन या स्वरूपात लिहिलेले आहे आणि येथे दोन अज्ञात आहेत. अज्ञात म्हणजे लॅम्ब्डा आहेत. आपल्याला लॅम्ब्डा कम्प्यूटची आवश्यकता आहे आणि आपल्याला x कम्प्यूटची आवश्यकता आहे. येथे एक इक्वेशन आहे मायनस लॅम्ब्डा I x शून्याच्या इक्वल आहे किंवा ती लिनियर इक्वेशनची एक सिस्टम आहे आणि आपल्याकडे हे दोन अज्ञात आहेत लॅम्ब्डा आणि x. तर या दोन अज्ञातांची कम्प्यूट कशी करायची जेणेकरून ते अज्ञात हे इक्वेशन पूर्ण करतात. मायनस लॅम्ब्डा x शून्याच्या इक्वल आहे. लॅम्ब्डा एक स्केलर आहे आणि हा x एक वेक्टर आहे ज्याचे कंपोनंट मॅट्रिक्स n असेल तर या n च्या इक्वल असतील. जर मॅट्रिक्स हे n क्रॉस n मॅट्रिक्स असेल तर आपल्याकडे इतर कोणती माहिती आहे जी आपण हे नॉन ट्रिव्हियल सोल्यूशन शोधत आहोत x. म्हणून हे इक्वेशन मायनस लॅम्ब्डा I x मध्ये एक नॉन ट्रिव्हियल सोल्यूशन आहे ज्याचा आपण आधीच्या लेक्चरमध्ये अर्ज केला आहे. जर आणि फक्त जर या इक्वेशनचे समाधान केले की या मायनस लॅम्ब्डा
आईचा डिटर्मिनंट 0 असेल तर डिटर्मिनंट 0 च्या इक्वल नसेल तर आपल्याकडे एक नॉन ट्रिव्हियल सोल्युशन असेल, मग एक युनिक सोल्युशन असेल आणि हा क्षुल्लक सोल्युशन असेल म्हणजे हा x 0 होईल. परंतु आपण या इक्वेशनचा एक नॉन ट्रिव्हियल सोल्युशन शोधत आहोत मायनस लॅम्बडा आई x इक्वल 0 आहे आणि त्या बाबतीत आपल्याकडे अशी कंडिशन आहे की या मायनस लॅम्बडा आई मॅट्रिक्सचा हा डिटर्मिनंट 0 असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला आणखी एक कंडिशन मिळाली आहे जी आपल्याला किमान आता तरी या स्थितीतून डिटर्मिनंट साठी प्रवृत्त करत आहे मायनस लॅम्बडा आई हे 0 इक्वल आहे. म्हणून जेव्हा आपण या डिटर्मिनंट एक्सपांड करतो कारण हा लॅम्बडा आता अज्ञात आहे, एक दिलेला मॅट्रिक्स आहे आणि आई आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे म्हणून येथे हा लॅम्बडा अज्ञात आहे. म्हणून जेव्हा आपण या डिटर्मिनंटचा एक्सपांड करतो तेव्हा डिटर्मिनंट या पॉलिनॉमियल इक्वेशन शिवाय काहीच नसते. c0 लॅम्बडा पॉवर n प्लस c1 लॅम्बडा पॉवर n मायनस 1 आणि म्हणून c1 हे कोएफिशियंट्स आहेत आणि जेव्हा हे दिले जाते तेव्हा ते नैसर्गिकरित्या दिले जातील. तर आपल्याकडे हे पॉलिनॉमियल इक्वेशन आहे आणि नंतर जर आपण हे इक्वेशन सोडवले तर आपल्याला या इक्वेशनच्या इन रूट्सची जास्तीत जास्त इन रूट्स मिळतील. याचा अर्थ लॅम्बडासची इन व्हॅल्यू ते डिस्टिंक्ट असू शकतात आणि ते डिस्टिंक्ट असू शकत नाहीत, ते रियल असू शकतात, ते रियल असू शकत नाहीत. मग काहीही असो तर या इक्वेशनचे सोल्युशन ज्याला वैशिष्ट्यपूर्ण इक्वेशन म्हणतात त्यामुळे या इक्वेशनला मॅट्रिक्स ए चे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणतात आणि हे इक्वेशन सोडवल्यानंतर आपल्याला संभाव्य लॅम्बडा मिळू शकतात. एकदा आपल्या येथे लॅम्बडा आला की आपल्याजवळ हे इक्वेशन आहे एक मायनस लॅम्बडा आई x इक्वल 0 आहे आणि प्रत्येक लॅम्बडासाठी आपण याचे सोल्युशन शोधू शकतो. एक मायनस लॅम्बडा आई x इक्वल 0 आहे आणि लक्षात ठेवा की आमचा लॅम्बडा जो आपल्याला या कंडिशनसह मिळेल डिटर्मिनंट 0 आहे. म्हणून स्वाभाविकच आपल्याला याचे एक नॉन ट्रिव्हियल सोल्युशन मिळेल मायनस लॅम्बडा x होण्याच्या इक्वल आहे, कारण नॉन ट्रिव्हियल सोल्युशन तेव्हा येईल जेव्हा हा डिटर्मिनंट 0 च्या इक्वल नसेल. परंतु आपल्याकडे आपला लॅम्बडा मिळेल जसे की हा डिटर्मिनंट मायनस लॅम्बडा आई 0 होईल आणि म्हणून आपोआपच या लॅम्बडासाठी आपल्याला या मायनस लॅम्बडा आई x चे 0 इक्वल नॉन ट्रिव्हियल सोल्युशन मिळेल. तर येथे या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनच्या रूट्स इजेन व्हॅल्यू म्हणतात कारण हा लॅम्बडा हा इजेन व्हॅल्यू आहे. म्हणून एकदा आपण हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सोडवले की आपल्याला सर्व n व्हॅल्यूज मिळतील आणि या लिनियर इक्वेशनच्या होमोजिनियस सिस्टमचे निराकरण करून हे इजन व्हेक्टर निश्चित केले जाऊ शकतात. याचा अर्थ हा मायनस हा लॅम्बडा आई x 0 च्या इक्वल आहे. म्हणून आपल्याला लिनियर इक्वेशनची ही सिस्टम पुन्हा सोडवायची आहे. म्हणून लिनियर अल्जेब्रा वरील या लेक्चरच्या सुरुवातीपासून मी लिनियर इक्वेशनच्या या सिस्टमवर पुन्हा पुन्हा जोर देत आहे कारण प्रत्येक स्टेपवर शेवटी आपण लिनियर इक्वेशनची सिस्टम सोडवणार आहोत. म्हणून हे आता खूप महत्त्वाचे आहे आणि येथे या लॅम्बडाच्या प्रत्येक व्हॅल्यूसाठी आपल्याला इक्वेशनची सिस्टम सोडवणे आवश्यक आहे जेणेकरून जर आपल्याकडे डिस्टिंक्ट लॅम्बडा असतील तर प्रत्येक लॅम्बडा साठी म्हणून आपल्याला 3 टाइम्स लिनियर इक्वेशनची सिस्टम सोडवावी लागेल आणि ती भिन्न इक्वेशन्स असतील कारण आपल्याकडे वेगवेगळे लॅम्बडा आहेत. तर हे मॅट्रिक्स वेगळे असणार आहे आणि आपल्याला वेगवेगळे इजन व्हेक्टर मिळतील. म्हणून आपण यावर अधिक बोलणार आहोत आता आणि या ए मायनस लॅम्बडा आई च्या या नल स्पेस वर. तर नल स्पेस म्हणजे हे x आई आणि ज्यात 0 देखील समाविष्ट आहे कारण नल स्पेस मध्ये 0 देखील समाविष्ट होईल. म्हणून येथे नल्स जेन्स व्हॅल्यू लॅम्बडाशी अनुरूप आहे इज स्पेस म्हणतात. तर नल स्पेस मध्ये काय आहे, नल स्पेस मध्ये सर्व इजेन व्हेक्टर प्लस 0 व्हेक्टर असतात कारण 0 हे इजेन व्हेक्टर नसते. तर येथे नल स्पेस मध्ये ज्याला इजेन स्पेस देखील म्हटले जाते त्यात 0 व्हेक्टर सह सर्व इजेन व्हेक्टर असतात कारण 0 आहे. स्वाभाविकच याचे सोल्युशन आहे मायनस लॅम्बडा आई x हे 0 च्या इक्वल आहे किंवा 0 नल स्पेस मध्ये असेल परंतु 0 हे इजेन व्हेक्टर नाही कारण इजेन ज्याला आपण नॉन झिरो x म्हणून परिभाषित करतो ते या इक्वेशनचे नॉन ट्रिव्हियल सोल्युशन नाही. तर इथे आणखी एक टर्मिनॉलॉजी जी आपण नंतर वापरू शकतो ती म्हणजे इजन स्पेस. त्यामुळे इजन स्पेस म्हणजे 0 व्हेक्टरसह या सर्व इजन व्हेक्टरचा सेट आहे. ठीक आहे, तर चला प्रॉब्लेम पाहूया. येथे एक नंबर प्रॉब्लेम सोडूया. या मॅट्रिक्सचे इजेन व्हॅल्यूज आणि इजेन व्हेक्टर शोधणे
हे मॅट्रिक्स हे 2 1 4 आणि -2 इक्वल आहे. अगदी सोप्या उदाहरणावर आपण या इजेनव्हॅल्यू आणि इजेनव्हेक्टर्सच्या मूल्यमापनाने सुरुवात करतो. म्हणून येथे पहिला आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहावे लागेल आणि इजेनव्हॅल्यूज शोधण्यासाठी आपल्याला नेहमी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन सोडवावे लागेल आणि मग प्रत्येकासाठी प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक व्हॅल्यूसाठी किंवा प्रत्येक इजेन व्हॅल्यूसाठी आपल्याला ती इक्वेशनची सिस्टम सोडवावी लागेल जी आपल्याला अशा प्रकारे प्राप्त होईल. तर येथे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन हे ए मायनस लॅम्बडा I चे डिटर्मिनंट आहे. मायनस लॅम्बडा याचा अर्थ असा आहे म्हणजे इजेन व्हॅल्यूज या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनच्या सोल्युशनशिवाय काहीही नाही. परंतु तर आपल्याकडे ए मायनस लॅम्बडा आहे म्हणून येथे 1 2 1 आणि हे 4 आणि -1 आणि नंतर आपल्याकडे हा लॅम्बडा I आहे जो शेवटी डिटर्मिनंट असेल. तर लॅम्बडा I म्हणजे लॅम्बडा 0 0 आणि लॅम्बडा हेच आहे लॅम्बडाचे प्रोडक्ट आणि हे आयडेंटिटी मॅट्रिक्स आणि हे आपल्याला आता येथे डिटर्मिनंट सोडवायचे आहे. तर मॅट्रिक्स काय आहे? येथे मॅट्रिक्स 2 मायनस लॅम्बडा आहे आणि नंतर आपल्याकडे 1 आहे आणि येथे आपल्याकडे 4 आहे आणि नंतर -1 आहे आणि मायनस लॅम्बडा आहे जो येथे डिटर्मिनंट आहे जो आपण थेट नेहमी करू शकतो. या दिलेल्या मॅट्रिक्ससाठी आपण लिहू शकतो. तर ला हे 2 1 आणि 4 -1 दिले आहे. तर डायगोनल मधून लॅम्बडा मायनस करून या मॅट्रिक्सचे डिटर्मिनंट कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कसे लिहायचे? तर 1 मायनस लॅम्बडा I. तर येथे डायगोनल मधून लॅम्बडा आपल्याला हे 2 मायनस लॅम्बडा मिळतील आणि -1 मायनस लॅम्बडा 0 च्या इक्वलचे आहे आणि आता हे प्रोडक्ट येथे डिटर्मिनंट व्हॅल्यू आहे जे 2 मायनस लॅम्बडा असेल आणि या -1 मायनस लॅम्बडाने गुणाकार केला जाईल आणि हे -4 येथे 0 च्या इक्वल आहे. तर आपण हे मिळवू शकतो हे प्रोडक्ट जे -2 आणि नंतर येथे -2 लॅम्बडा अधिक लॅम्बडा आणि प्लस लॅम्बडा स्क्वेअर देईल आणि मग आपल्याकडे -4 म्हणजे 0 च्या इक्वल आहे. तर आपल्याला हे -6 येथे मिळतात आणि नंतर हा लॅम्बडा स्क्वेअर आहे आणि मग आपल्याकडे मायनस लॅम्बडा आहे. तर हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे ज्याचे आपण येथे सहज गुणांकन करू शकतो आणि ते आहे लॅम्बडा -3 आणि हे लॅम्बडा प्लस 2 शून्याच्या इक्वल आहे. हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. तिथून आपल्याला इक्वेशनची मुळे मिळू शकतात. तर येथे लॅम्बडा -1 आणि लॅम्बडा प्लस 2 शून्याच्या इक्वल दिले तर हे आपले कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे आणि त्याचे रूट हे इजेन व्हॅल्यू असेल. तर आपले इजेन व्हॅल्यू जेथे एक इजेन व्हॅल्यू आहे ज्याला अन लॅम्बडा असे म्हणतो ते 1 3 आहे कारण हे या इक्वेशनचे सोल्युशन आहे आणि दुसरे इजेन व्हॅल्यू लॅम्बडा 2 असेल जे -2 आहे आणि इजेन व्हेक्टर्स आता प्रत्येकाशी अनुरूप आहे. तर पहिला हा लॅम्बडा 1 इक्वल 3 आहे म्हणून घेऊ हे घेताना आपल्याला इक्वेशनची सिस्टम मायनस लॅम्बडा I आणि टाइम्स या x येथे तयार करावी लागेल म्हणजे ती इक्वेशनची सिस्टम असेल. तर आपल्याला डायगोनल एंट्रींमधून हे 3 सबट्रॅक्ट करावे लागतील आणि ते येथे आमचे मॅट्रिक्स असेल म्हणजे जर आपण तसे केले तर येथे 1 -3 I येथे 2 होते म्हणून जर आपण डायगोनल एंट्रींमधून 3 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला येथे -1 आणि येथे 4 मिळतील आणि हे -1 आणि नंतर -1 म्हणजे -3 तर हे -4 असेल आणि नंतर आपल्याकडे हे x1 x2 x साठी 2 कंपोनंट्स आहेत आणि राईट हँड साइडला 0 व्हेक्टर आहे म्हणून आपल्याकडे ही इक्वेशनची सिस्टम आहे जी आपल्याला या लॅम्बडाशी अनुरूप इजेन व्हेक्टर मिळवण्यासाठी सोडवणे आवश्यक आहे. 1 इक्वल 3 आहे आणि हे सोपे आहे कारण आमचे हे मॅट्रिक्स येथे आहे ज्याला मी पुन्हा ए म्हणत आहे. तर म्हणून हा मॅट्रिक्स आहे जो आपण यास सहजपणे पोहोचू शकतो कमी केलेला एशेलॉन फॉर्म. तर रो कमी केल्याने या मॅट्रिक्ससाठी एलॉन फॉर्म -1 आणि हा 1 असेल आणि येथे आपण 4 ने मल्टिप्लाय करू शकतो आणि हे इक्वेशन एडिट करू शकतो. तर ते 0 0 देईल आणि ते म्हणजे रो ने या मॅट्रिक्सचे एशेलॉन फॉर्म कमी केले जिथून
आपण सहजपणे सोल्युशन आयडेंटिटी शकतो। तर येथे हा आमचा पायवोट एलिमेंट आहे, पहिला एक मायनस आहे आणि येथे आपल्याकडे 0 रो आहे, म्हणून स्वाभाविकच आपल्याला एक नॉन ट्रिव्हियल सोल्युशन मिळेल, कारण लॅम्बडास त्या कंडिशन सह प्राप्त केले गेले होते की आपल्याला नॉन ट्रिव्हियल सोल्युशन मिळेल, म्हणजे नेहमी आपल्याला अशा सिस्टमचे काही फ्री व्हेरिएबल सोडवण्यासाठी मिळेल। तर इथे उदाहरणार्थ या x2 ला आपण फ्री व्हेरिएबल म्हणू शकतो, म्हणून हे x2 हे फ्री व्हेरिएबल आहे जे आपल्याला आवडेल ते व्हॅल्यू निवडू शकतो। म्हणून जर आपण x2 1 निवडले तर हे इक्वेशन आपल्याला असे देईल -x1 x2 हे 0 इक्वल आहे, हे इक्वेशन येथे आहे। आणि जर आपण x2 म्हणजे 1 निवडले तर x1 देखील 1 होईल। तर यापैकी एक सोल्युशन आणि ते सोल्युशनच्या अमर्याद अनेक शक्यता आहेत, म्हणून येथे सोल्युशनची एक शक्यता अशी आहे की x1 1 आहे आणि x2 देखील 1 आहे। हाच तो सोल्युशन आहे आपण यातून बाहेर काढतो ते आहे यापैकी कोणतेही एक सोल्युशन। म्हणून आपल्याकडे 2 किंवा कोणतीही संख्या असू शकते ज्याला 1 ने आपण या गुणाकाराने गुणाकार करू शकतो, जे या इक्वेशनचे सोल्युशन असेल, म्हणजे n व्हेक्टर। तर जे n व्हेक्टर आहे येथे कधीही युनिक नाही, या लॅम्बडा 1 इक्वल अनुरूप 3 आहे। आपल्याला हा व्हेक्टर 1 मिळाला आहे, एक व्हेक्टर ज्याचा उल्लेख करणे देखील आवश्यक आहे, कारण 2 देखील सोल्युशन असतील आणि ते इजेन व्हेक्टर देखील असतील। तर यातील कोणतेही गुणोत्तर इजेन व्हेक्टर असेल, कारण तेच याचे सोल्युशन आहे आणि हे सोल्युशनचे जनरेटर किंवा नल स्पेस बेस आहे, यापैकी एक -3 I मॅट्रिक्स। तर या -3 I च्या नल स्पेससाठी हा बेस आहे आणि तो येथे x व्हेक्टर आहे ज्याला आपण n व्हेक्टर म्हणतो। तर त्याच लॅम्बडा 2 साठी आपल्याला आता समान स्टेप्सची पुनरावृत्ती करायची आहे, ते -2 च्या इक्वल आहे आणि कदाचित मी ते वगळू शकेन। इथे आपल्याकडे हे 1+2 I आहे, हे 2 मध्ये डायगोनल जोडले जातील, तर आपल्याकडे 1+2 असेल I 4 1 आणि 4 -1 मॅट्रिक्स म्हणून असेल आणि तिथून पुन्हा इथे एक वेक्टर म्हणून 1 4 मिळू शकेल, परंतु यातील कोणताही गुणक देखील इजेन व्हेक्टर असेल। तर हे इक्वेशन सोडवून 1+2 I x इक्वल 0 आहे। आपल्याला येथे दुसरा व्हेक्टर मिळाला आहे जो 1 आणि -4 आहे। काय मनोरंजक आहे आणि आपण ते नंतर लक्षात घेऊ की ते येथे 2 भिन्न जेन व्हॅल्यूज होते 3 आणि -2 आणि येथे इजेन व्हेक्टर्स आहे यापैकी एक किंवा कोणतेही 1 आणि 1 4 आहेत। आपण काय तपासू शकतो आणि या 2 व्हेक्टरच्या बाबतीत आपण येथे सहजपणे पाहू शकतो की हे 2 लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर आहेत, जे आम्हाला लॅम्बडासारखे मिळू शकत नाहीत। 1 टाइम्स हे 1 आणि नंतर लॅम्बडा 2 टाइम्स हे 1 4। जर आपण हे लिनियर कॉम्बिनेशन शून्यावर सेट करू इच्छित असाल तर एकमेव सोल्युशन असेल की लॅम्बडा 1 0 आणि लॅम्बडा 2 0 आहे, येथे इतर कोणतीही शक्यता नाही। म्हणून हे वेक्टर 1 आणि 1 4 ते लिनियरली इंडिपेंडंट वेक्टर्स आहेत। आणि नंतर थिओरेटिकल निकालात देखील आपण हे पाहू की जेव्हा जेव्हा आपल्याकडे 2 भिन्न किंवा उदासीन इजेन व्हॅल्यूज असतील, तेव्हा इजेन व्हेक्टर्स शी अनुरूप लिनियरली इंडिपेंडंट असतील, हे आपण थिओरेटिकली प्रूफ देऊ शकतो। आपण भविष्यातील लेक्चर्समध्ये प्रत्यक्षात सिद्ध करू। म्हणून येथे 2 इजेन व्हेक्टर्स आहेत ज्यांचे आपण सहज मूल्यांकन केले आहे, प्रत्येक जेन व्हॅल्यूज अनुरूप आहेत। तर दुसरे उदाहरण येथे इजेन व्हॅल्यूज आणि हे इजेन व्हेक्टर्स शोधा जे येथे पुन्हा दिले आहेत। अगदी सोपे मॅट्रिक्स आपण फक्त 1 आणि 0 1 प्रात्यक्षिक घेण्यासाठी घेतले आहे। म्हणून जर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहिले तर ते मायनस असेल, हे लॅम्बडा I 0 इतके इक्वल आहे, याचा अर्थ आपण येथे लॅम्बडाच्या डायगोनल एंट्रीमधून सबट्रॅक्ट करू तर ते होईल, ते 1 लॅम्बडा 1 0 असेल आणि हा 1 लॅम्बडा 0 च्या इक्वलचा असेल, जे येथे प्रोडक्ट 1 लॅम्बडा स्क्वेअर हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे आणि त्यांची रूट्स नंतर लॅम्बडा 1 असेल। तर येथे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन येत आहे 1 लॅम्बडा होल स्क्वेअर 0 इक्वल आहे। म्हणून कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनची 2 रूट्स आहेत आणि ही 2 रूट्स म्हणजे लॅम्बडा 1 इक्वल 1 आणि लॅम्बडा 2 देखील
1 आहे, तर हे पुनरावृत्ती रूटची केस आहे. आपल्याकडे फक्त हे एक इजेन व्हॅल्यू आहे जे 2 टाइम्स पुनरावृत्ती होते आणि आता या इजेन व्हॅल्यूशी अनुरूप आहे आपल्याला इजेन वेक्टरची कम्प्यूट करणे आवश्यक आहे. म्हणून इजेनव्हेक्टर अनुरूप या मूल्यांशी अनुरूप येथे एक आपण पुन्हा एक लिनियर इक्वेशनची सिस्टम बनवू शकतो जे 1 मायनस हे 1 लॅम्बडा 1 टाइम्स आहे. लॅम्बडा येथे 1 आहे. 1 मायनस 1 च हे 0 च्या इक्वल आहे. तर इक्वेशनची ही सिस्टम आपल्याला आता सोडवायची आहे आणि ही सिस्टम आता मायनस 1 म्हणजे काय म्हणून येथे डायगोनल एंट्री मधून 1 मायनस केला जाईल आणि आपल्याला काय मिळेल तर मला फक्त पहिला इथे बघू द्या म्हणजे आपले मॅट्रिक्स आता 0 आणि 1 आणि 0 असेल आणि नंतर येथे देखील 0 आहे जी आपली सिस्टम इक्वेशन x1 x2 आहे आणि या 0 0 इक्वल राईट हँड साइड वेक्टरची आहे. तर ही रो कमी झालेला एलोन फॉर्म आधीच आहे आणि आपल्याकडे हा पायवोट एलिमेंट आहे. याचा अर्थ असा की हे x2 एक फ्री व्हेरिएबल नाही परंतु येथे हे x1 आहे. पहिला कॉलममध्ये पायवोट एलिमेंट नाही म्हणून आपण ज्याला आपण फ्री व्हेरिएबल म्हणतो आणि हे फ्री व्हेरिएबल म्हणतो आपण आपल्याला कोणतेही व्हॅल्यू देऊ शकतो. तर हा x1 आपण काही अल्फा नियुक्त करत आहोत उदाहरणार्थ आणि हे x2 इक्वेशन जे आधीपासूनच पहिला इक्वेशन मधून दिले गेले आहे जे x2 0 आहे म्हणून या अल्फावर आपले डिपेंडन्सी नाही. x2 हे आपण जे काही अल्फा घेतो ते नेहमी 0 असते. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे या इक्वेशनच्या सिस्टमचे. आपले सोल्युशन x1 आणि x2 हे अल्फा आहे आणि हे 1 0 म्हणून आपण कोणताही अल्फा करू शकतो. आपण येथे अर्थातच निवडू शकतो आणि ते सोल्युशन आहे म्हणून हे 1 0 आहे. सोल्युशनसाठी येथे जनरेटर आहे आणि आता आपल्याकडे हे 0 आहे 1 0 1 आहे जो एकाशी अनुरूप 1 आणि यापैकी कोणत्याही पटीत 1 असेल आणि यापैकी कोणताही एक गेन व्हेक्टर देखील असेल. म्हणून येथे आपण पाहिले की तेथे 2 भिन्न इजेनव्हॅल्यूज होते परंतु आपल्याला फक्त एक इजेनव्हेक्टर्स मिळतात. ते देखील शक्य आहे जे या साध्या सोप्या उदाहरणाच्या मदतीने येथे पाहिले जाऊ शकते. याविषयी अधिक नंतर बोलले जाईल की एकाशी अनुरूप संभाव्यता काय आहेत, या इजेनव्हॅल्यूजची ती इजेनव्हेक्टर्स शक्य आहेत वगैरे. म्हणून एक केली हॅमिल्टन थेरम आहे जे असे म्हणते की प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स त्याच्या स्वतःच्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे समाधान करते. हा आणखी एक परिणाम आहे जो थेट कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मधून येत आहे की प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्सचे स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पूर्ण करते. म्हणून आपल्याला माहित आहे की कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय आहे जे a मायनस लॅम्बडा I चे डिटर्मिनंट आहे. I याचा अर्थ असा पॉलिनॉमियल इक्वेशन हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे आणि हा निकाल सांगतो की हे मॅट्रिक्स स्वतःच या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे समाधान करेल. याचा प्रूफ आपण पाहणार नाही. याचा अर्थ लॅम्बडाच्या ऐवजी जर आपण बदलला तर येथे पॉवर n मायनस 1 आणि नंतर हे आणि असे पुढे Cn पर्यंत हे इंटू I असेल. I समान आकाराचे आयडेंटिटी मॅट्रिक्स असेल जेणेकरून हे केली हॅमिल्टन थेरम म्हणते की प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स त्याचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन देखील पूर्ण करतो आणि याचा अर्थ असा की हे इक्वेशन देखील पूर्ण करेल. म्हणून हे फक्त इथेच लॅम्बडा बदलले आहे आणि या Cn ने ते सुसंगत बनवले आहे कारण आता आपण मॅट्रिसेससह काम करत आहोत. म्हणून येथे मॅट्रिक्स असावा समान ऑर्डरमध्ये असणे आवश्यक आहे. तर हे आहे केली हॅमिल्टन थेरमचा परिणाम ज्याची उदाहरणे आपण या अगदी सोप्या उदाहरणासाठी व्हेरीफाय करू शकतो जे आपण 11-6 I 4 I आणि 1 घेतले आहे आणि आपण या किंवा केली हॅमिल्टन थेरमने या कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल व्हेरीफाय करू. तर कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आपल्याला शी अनुरूप लिहावे लागेल जे फक्त डायगोनल एंट्रीमधून या लॅम्बडाची मायनस करून असेल आणि आता आपण याच्या टर्म्समध्ये लिहू शकतो. I म्हणजे हा डिटर्मिनंट येथे लिहू शकतो म्हणजे आपल्याला हे इक्वेशन लॅम्बडा स्क्वेअर आणि -12 लॅम्बडा -13 मिळू शकेल जे फक्त 11 मायनस लॅम्बडा 2
एक मायनस लॅम्ब्डाचे प्रोडक्ट आहे आणि मग मायनस मायनस प्लस इथे 24i². त्यामुळे पुन्हा मायनस 24 जेणेकरून आपण सरळ करू शकतो. आम्हाला हे इक्वेशन लॅम्ब्डा स्क्वेअर मायनस 12 लॅम्ब्डा मायनस 13 मिळेल. आणि आता आपण काय पाहणार आहोत केली हॅमिल्टन थेरम असे सांगतो की हाय एक स्क्वेअर मायनस 12 मायनस 13 आई हे फक्त 0 असावे. तर हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इतके समाधानी आहे आणि जर आपण येथे येणारा स्क्वेअर कम्प्यूट केला तर मॅट्रिक्स सह या च्या प्रोडक्ट मायनस 1 12 टाइम्स ए येथे येणार आहे. तर ए प्रत्येक एंट्रीला 12 चा गुणाकार केला जातो आणि नंतर येथे आपल्याजवळ 13 आई मायनस आहे म्हणून जेव्हा आपण हे निर्धारित करतो तेव्हा येथे एक मायनस म्हणून हे दोन जोडले जातील आणि हे मायनस केले जाईल जे आपल्याला प्रत्यक्षात 0 मॅट्रिक्स मिळेल. आणि हेच कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. हे केली हॅमिल्टन थेरम सांगते की प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्सचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पूर्ण करते. तर आपण येथे द्वारे लॅम्ब्डाची जागा घेतली आहे आणि मग आपण पाहिले आहे की 0 ऐवजी ही राईट साइड आपल्याला 0 मॅट्रिक्स मिळेल. तर केली हॅमिल्टन थेरम हा या केली हॅमिल्टन थेरमचा आणखी एक वापर आहे. आपण या उदाहरणावरून पटकन पाहू शकतो की हे इन्व्हर्स प्रूफ करण्यासाठी आपण हे केली हॅमिल्टन थेरम वापरू शकतो. तर पुन्हा आपण यापासून सुरुवात केलेली अगदी सोपी उदाहरणे 2 4 आणि 3 5 या इक्वल आहे. म्हणून जर आपण त्याचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन लिहिले तर पुन्हा हा लॅम्ब्डा डायगोनल मधून मायनस केला जातो आणि आपण हे डिटर्मिनंट सोपे करू शकतो. तर आपल्याला हा लॅम्ब्डा स्क्वेअर मायनस 7 लॅम्ब्डा मायनस 2 इक्वल 0 हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मिळेल. आणि केली हॅमिल्टन थेरमद्वारे आम्हाला माहित आहे की हे एक स्क्वेअर मायनस 7 आणि मायनस 2 आई 0 च्या इक्वलच असेल. आणि जे आपण लिहू शकतो आपण या पहिला दोन टर्म्समध्ये कॉमन घेऊ शकतो. तर n2 a मायनस हे 7 आयडेंटिटी मॅट्रिक्स सादर केले जाईल आणि हे या दोन आईच्या इक्वल आहे. आणि आता आपण येथे काय करू शकतो आपण इन्व्हर्स ने मल्टिपल करू शकतो. पुन्हा लक्षात घेण्याजोगा पॉइंट असा आहे की आपण इन्व्हर्स आणि इन्व्हर्स एक्झिस्ट मल्टिप्लाय करू शकतो जेणेकरून आतापर्यंत हे ठीक आहे केली हॅमिल्टन थेरम असे सांगतो की प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्सचे स्वतःचे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पूर्ण करते. परंतु जर आपण आता येथे इन्व्हर्स मल्टिप्लाय करीत असाल तर ते केवळ इन्व्हर्स एक्झिस्ट असताना शक्य आहे. म्हणून जेव्हा आपण अशी गणना करू नये जेव्हा एखादे इन्व्हर्स एक्झिस्ट नाही तेव्हा आपण पहिला व्हेरीफाय केले पाहिजे एक इन्व्हर्स एक्झिस्ट आहे की नाही. या प्रकरणात ते नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहे. तर येथे आपण गुणाकार करतो नंतर एका इन्व्हर्सद्वारे आणि आपल्याला काय मिळेल राईट हँड साइड एक इन्व्हर्स असेल आणि हे दोन आपण येथे डिवाइड करू शकतो. तर आपल्याला 1/2 1 मायनस 7 आई मिळतील जो इन्व्हर्स असावा. त्यामुळे आपल्याला हे इथे इन्व्हर्स मिळाले. त्यामुळे याला इन्व्हर्स ए मायनस या 7 टाइम्स आई मिळविण्यासाठी आपल्याला साधी गणना करणे आवश्यक आहे. तर हे केली हॅमिल्टन थेरम वापरून इन्व्हर्स व्हॅल्यू आहे. म्हणून आपण येथे काय केले आहे या कन्क्लूजन पर्यंत येऊन आपण अभ्यास केला आहे. आपण जेनव्हॅल्यूज आणि इजेनव्हेक्टर सादर केले आहे आणि मुळात हे इक्वेशन खूप महत्त्वाचे होते. ही x लॅम्ब्डा x या लॅम्ब्डा इक्वल आहे इजेनव्हॅल्यू आहे आणि अनुरूप इजेनव्हेक्टर x द्वारे दिले जाईल. आणि आपण या केली हॅमिल्टन थेरमचा देखील अभ्यास केला आहे ज्यामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक स्क्वेअर मॅट्रिक्स त्याच्या स्वतःच्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे समाधान करते. म्हणून येथे राईट हँड साइड ही 0 मॅट्रिक्स आहे. त्याच ऑर्डर सर्व एंट्री 0 आहे. आणि हे लेक्चर तयार करण्यासाठी हे संदर्भ वापरले जातात आणि आपल्या लक्षासाठी आपले खूप आभार.